आपण तर गावातील वयोवृद्ध लोकांचा सत्कार समारंभ केलेला आहे, त्यांना भेटवस्तू दिलेल्या आहेत. तर त्यांच्या गरजेच्या भेटवस्तू काठी आणि शाल, ब्लँकेट, टेबल बॅग असं दिलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांनी देशासाठी कष्ट घेतलेलं आहे, सीमेवर लढले असे काही माजी सैनिक होते, ते आता रिटायर झालेत ना, ते माजी सैनिकाचाही सत्कार मी यावेळी शाल श्रीफळ देऊन आणि भेटवस्तू त्यांचाही केलेला आहे. आणि असंच अजून उपक्रम नवनवीन काही उपक्रम नेहमी करण्याचा प्रयत्न करणार आहे, सहकार्य करणाऱ्या विषयी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी हे करायला, हे मी एकटं काहीच करू शकत नाही, लक्षात घ्या. ह्या ठिकाणी असे काही व्यक्ती आहेत की जसं की सोमनाथ जाधव, भाऊसाहेब जाधव, शिवाजी पिसाळ, अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी पहिले 15-3 आठवडे पाहण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. गावात सगळ्यांना सांगणे, त्यानंतर सहकार्य करणे, कार्यक्रम यशस्वी कसा होईल याच्यासाठी ह्यांचं सहकार्य आहे. मी तर निमित्त मात्र आहे, जे काय केलं ते फक्त ह्या सगळ्या सवंगड्यांनी केलेलं आहे. जे त्यात तर सोमनाथ जाधवांचा तर फार मोठा हातभार आहे. प्रत्येक वर्षी सुरुवात त्यांनीच करून दिलेली आहे. आज योग चांगला आहे की आज मला आमचे शेजारी आमचे भाऊसाहेब जाधव हे भेटल्याने मला आनंद अजून द्विगुणित झालेला आहे. साहेब, गणपतीची मूर्ती कोणाच्या हस्ते वाटप करण्यात आली आज? आजच्या कार्यक्रमातील गणपतीची मूर्ती आम्ही आपले ज्येष्ठ पत्रकार, प्रवचनकार, कीर्तनकार आणि समता परिषदेचे अध्यक्ष आपले ॲडव्होकेट बाबुराव हिरडे सर यांच्या हस्ते गणपती वितरण केलेलं आहे. या गावामध्ये वडील प्राथमिक शिक्षक होते आणि या गावामध्ये प्रथम आले 1972ला आलो आणि 72ला आल्यानंतर त्यावेळी दुष्काळच होता. शिक्षकाची परिस्थिती कशी असते तुम्हाला त्या काळात माहिती असेल. आर्थिक परिस्थिती बिकट, त्यावेळी दुष्काळ होता. वडिलांना त्याच्याकडे कला होती, त्यांनी गणपती सुरू केले करायला. गणपती एवढेच की घराला आर्थिक हातभार लागावा, पगार कमी, त्यामुळं त्यांनी हे गणपती व्यवसाय सुरू केला. आणि व्यवसाय सुरू असताना त्यातूनच 2 पैसे घरासाठी मिळावे यासाठी त्यांनी हे व्यवसाय सुरू केला. आणि हे सुरुवात 1972पासून झाली. 72 म्हणजे साधारणतः आज 50-55 वर्षाच्या दरम्यान एवढे हे कार्यक्रम त्या गावात चाललेला आहे. 2019-2020ला आई बाबा माझे निवर्तले, तर त्यांनी जो काही एवढं गावासाठी केलेलं आहे, त्यांनी आर्थिक घरासाठी, कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी यांनी गणपती व्यवसाय चालू केला. शैक्षणिक पेया स्वीकारून करत असताना. बरोबर. दुसरं महत्त्वाचं, आईबाबा गेल्यानंतर गावचा गैरसोय होऊ नये. गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आठवणीत आईबाबा राहावे. आपल्या आठवणीत आयुष्यभर आईबाबा आहेत, तर प्रत्येक क्षणाला आईबाबाची आठवण आहे, प्रत्येक श्वासाला माझ्या आईबाबाची आठवण मला आहे. आणि हे करत असताना मग माझ्या मनात असा विचार आला, आपण तर पुण्यामध्ये सध्या काही राहतो आहे, गावाकडे येणवत नाही, पण गावाची सेवा आणि आईबाबाची आठवण ह्या दोन्हीचा संगम करण्यासाठी मी असं ठरवलं की मी तर आता बँकेतनं सेवानिवृत्त झालेला आहे. मी म्हटलं एक खरं, आता आपल्याला पेन्शन मिळते आहे, आपल्या 12 महिन्याची जी पेन्शन आहे त्यातल्या 2-3 पेन्शनी आपण आपल्या गावासाठी आणि आपल्या आईवडिलाच्या आठवणीसाठी म्हणून गणपती विकत घ्यायचे आणि गणपती गावाला मोफत घ्यायचे, कोणाकडून एक नया पैसा घ्यायचा नाही, मोफत. आणि मोफत हा उपक्रम मी मला वाटतं, मला बऱ्याच जणांनी असं सांगितलं की साहेब असं विकत घेऊन मोफत वाटणे अजून तरी महाराष्ट्रात कोण ऐकलं नाही मी. आणि हा नवीन उपक्रम आहे आणि असा उपक्रम तुम्ही चालू करता. म्हणलं मी माझं फक्त आईबाबा हे माझा श्वास आहे आणि आईबाबाचा श्वास, त्याच्यामुळं बाकीचं माझ्यापुढं सगळं शिल्लकच आहे. म्हटलं बाकी पैसा, पाणी, पद, प्रतिष्ठा हे काही नको, फक्त आईबाबाची आठवण राहावी, सतत राहावी, तालुक्याला राहावी, प्रत्येक व्यक्तीला राहावी. त्यांचं कार्य खूप मोठंच आहे. मी त्यांचा मुलगा असलो मी त्यांच्या बराबरी कधीच करू शकत नाही, म्हणून मी त्यांच्या नावाने हा गणपती उपक्रम मोफत वाटण्यास सुरू केला. पहिल्या वर्षी 200-300 गणपती वाटले. आता वाढून आज जवळजवळ कालच्या वर्षापासून, मागील वर्षापासून मी 500 गणपती 1 फुटी प्रत्येक गणपती हा 1 फुटी आहे, 1 फुटी 500 गणपती वाटण्याचा सुरुवात केली. आणि आज सुद्धा 500 गणपतीचं वाटप झालेलं आहे. अजून काय उरलेलं आहे, संध्याकाळपर्यंत लोक येतात आणि नेहमी गावच्या आपल्या सोयीप्रमाणे संध्याकाळी येतात वस्तीवाडीवरून आणि गणपती घेऊन जातात. आज संध्याकाळपर्यंत येतात. आणि साहेब, आपण मागील वर्षी असंही सांगितलं होतं की उपक्रम हा आम्ही वाढवत हळूहळू तो तालुका स्तरापर्यंत घेण्याचा आमचा मानस आहे. बरोबर. काय सांगाल? तालुका स्तरापर्यंत मी निश्चितच नेणार आहे, परंतु तर गावातलं काय असे झालं की गावात वयोवृद्ध लोक खूप आहेत.
आणि आता पावसाळा आहे, नंतर आता हिवाळा चालू होईल. मग मी काय म्हटलं, तो तर आपला पुढचं आपण जे बोललो ते करायचंच आहे. त्यापेक्षा गावातल्या लोकांचे असतील, सर तुम्ही वयोवृद्धासाठी काय करू शकता. मग मी म्हटलं तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, मी काय करा. मी तर काही करायचं शकलं आहे वयोवृद्धासाठी, कारण प्रत्येक गावातला वयोवृद्ध मला आई बाबा समजण्याच आहे. म्हणून त्यांच्या सांगण्यानुसार मी गावात मग काठी वाटप त्यांनी सांगितलं, ते काठी वाटपाचा आज उपक्रम साजरला आहे. त्याचबरोबर थंडीसाठी प्रत्येक वयस्कर व्यक्तीला ऊब बनवून त्यांच्यासाठी डबल ब्लँकेट पण आज वाटलेलं आहे. हे थोडक्यात आज ॲड केलेलं आहे. प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी ॲड करत जायचं, वाढवत जायचं, हा माझं एक ध्येय आहे. आणि हे करत असताना गावातल्या प्रत्येक वयस्कर म्हणा किंवा नवी पिढी यांच्याकडनं अजून आपण काय करू शकतो आपल्या गावासाठी, हे मी त्यांचं ऐकूनच हे त्यामध्ये वाढ करत असतो. आता पुढच्या वर्षी, यावर्षी जसं ज्येष्ठ नागरिकांचा आपण सत्कार केलेला आहे की 75-80 वयाच्या वरच्या व्यक्तीचा काठी देऊन शाल श्रीफळ करून त्याचा सत्कार केला, त्याचप्रमाणे माझा पुढचा उपक्रम असा असेल की या गावातील आणि पंचक्रोशीतील ज्या वयोवृद्ध महिला आहेत की ज्या ह्या सगळ्या माझ्या माऊली आहेत आणि ह्या माऊलींचा साडी चोळी देऊन सत्कार समारंभ करणार आहे मी पुढच्या वर्षी हे माझं काम असणार आहे. अजून त्यामध्ये अजून नवनवीन काय जसं कोणी सुचवेल चांगलं कार्य, आणि हे कार्य चांगलं जे काय अजून करू शकतो हे मी दरवर्षी करत राहणार आहे. हा माझा उपक्रम त्या पृथ्वी तलाव आहे परंतु राहतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.